श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. स्वामींनी असंख्य लीला केल्या आहेत, त्यातलीच एक आज आपण गोष्ट ऐकणार आहोत. ब्राह्मणाचा पोटशूळ गेला. कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशूळाने व्याधिग्रस्त होऊन गाणगापुरात सेवेकरिता राहिला होता. काही दिवस गेल्यानंतर एके रात्री यतिरूप धरून श्री दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीचे पानांचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर, म्हणजे पोटशीळ शांत होईल. श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीच्या स्वप्नासी त्यास आठवण झाली, परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना. वैद्य व दुसरे अनुभवशीर गृहस्थांस श्रीपुरीच्या झाडाबद्दल त्याने विचारले, पण कोणी सांगेना. ब्राह्मण संचित होऊन दुसरे दिवशी रात्री देवळात निजला असताना त्या स्त्रींनी पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटात श्री परमहंस स्वामी आहेत, ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील. सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटचा रस्ता धरला. दुसऱ्या दिवशी अक्कलकोटात जाऊन पोचला. नवे विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावर श्री समर्थांची स्वारी बसली होती. श्रींच्या पायावर डोके ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे उभा राहिला. त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, अरे, निंबाच्या झाडात श्रीपुरीचे झाड म्हणतात. त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी जाईल. ब्राह्मणास आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यानंतर 8 दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपले गावी परत गेला. स्वामींची लीला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ.